नमस्कार, सोनीज किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत मस्त अशी खुसखुशीत अशी अळूवडी। टेस्ट तर अप्रतिम लागते। आपण एकदम गावरान पद्धतीने आज इथं अळूवडी बनवणार आहे। तर काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत जे की अळूवडी तुम्हाला खास येणार नाही। तर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने अळूवडी बनवली जाते, पण आज मी तुमच्यासोबत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्यात ही अळूवडी बनवून दाखवणार आहे। तर चला, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला, आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। अळूवडी बनवण्यासाठी इथं मी अळूची पानं घेतलेली आहेत। तर सगळ्यात पहिले आपल्या लक्षात ठेवायचं आहे की वडी बनवण्यासाठी कसली पानं घ्यायची आहे। तर इथं बघू शकता अशा प्रकारे काळी लाईन असते किंवा काळ्या देठाची इथं आपल्याला पानं घ्यायची असतात। ही गावरान पानं आहेत। तर असे पानं घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या नंतर खाल्ल्याच्या नंतर जिभेला अशी खाज येणार नाही। तर बघू शकता अशा प्रकारे काळपट असे पान असते, त्याचा दांडा असतो तो काळपट असतो। तर असे पानं ओळखायचे असतात गावरान। आता सगळ्यात पहिले आपल्याला जो देठ असतो तो कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे। आता ज्या शिरा असतात ना, तर त्या तशाच ठेवल्या ना तर अळूवडी आहे ते आपली तुटू शकते। त्याच्यामुळे तुम्हाला इथे मी ट्रिक सांगत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पान ठेवायचं आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने असं लाटून घ्यायचं आहे जेणेकरून जी शिर असते ना तर ती मोडली जाते, प्लेन अशी होते। तर अशा प्रकारे इथं मी बेलण्याच्या साहाय्याने असं लाटून घेते। ऐक ना। तर बघू शकता अशा प्रकारे आता मऊ झालेले आहे। तर सर्व पानांचं मी अशा प्रकारेच करून घेते। तर सर्व पानांचे देठ काढून इथं मी लाटून घेतलेले आहेत। आता हे पान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता पानं बाजूला ठेवूया आणि आपण एक वाटण बनवून घेऊया। तर त्यासाठी इथं मी मुठभर एवढी कोथिंबीर घेतलेली आहे। तर कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घेतलेली। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। 10 ते 15 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, आलं घेतलेलं आहे 1 इंच आणि जिरं घेतलेलं 1 चमचा। इथं तुम्ही जिऱ्याची भाजलेली पावडरसुद्धा वापरू शकता। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं वाटून घ्यायचं आहे बारीक असं। आता हे मी बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे। आता हे वाटण पण आपण बाजूला ठेवून देऊया। आता इथं आपण मिश्रण बनवून घेऊया। त्यासाठी इथं मी 1.5 कप एवढं आपलं बेसन पीठ असतं ते घेतलेलं आहे। तर इथं आपल्याला बेसन पीठ जास्त वापरायचं आहे आणि इथं मी 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तर तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होतं, आपल्या ज्या वड्या आहेत ना कुरकुरीत होत्यात। तुम्हाला इथं नसेल घालायचं तर नाही घातलं ते चालेल। आता हे जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते घालायचं आहे। आता ह्याच्यातच आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे। इथं आपण मिरचीचा वापर केलेला आहे, पण कलरसाठी आपण मिरचीची पावडर वापरणार आहे। ह्याच्यात तुम्ही ओवासुद्धा घालू शकता, पण मी ओवा घातलेला नाही। आता ह्याच्यातच आपल्याला जे पांढरे तीळ आहेत ना तर ते घालायचे आहेत। तर मी 1 मोठा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत। आता चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे। आता सर्व जिन्नस घालून झाल्यावर आपल्याला पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाणी घालायच्या आधी इथं मी चमचे साहाय्याने हे मिश्रण आहे ना छान असं मिक्स करून घेते। तर हे जे पीठ असतं ते जास्त घट्ट पण नसतं किंवा जास्त पण पातळ नसतं। आता सगळ्यात पहिले आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता चमच्याने मिक्स करून झाल्यावर आपल्याला आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पाणी घालून हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं। तर एकदम पाणी घालू नका, थोडं थोडं पाणी घाला। हे मिश्रण आहे ते मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे तर आपल्याला पानं घ्यायची आहेत आणि 1 पान घ्यायचं आहे पहिलं आणि जिथं आपण जसं लाटलेलं आहे तशा प्रकारे इथं पान घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हातानेच आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे। तर हातानेच व्यवस्थित लावलं जातं, तुम्ही चमच्याने लावू नका। तर अशा प्रकारे इथं मी हाताने संपूर्ण हे पीठ आहे त्याचं पानाला लावून घेते। तर अशा प्रकारे इथं मी एका पानाला लावून घेतलेलं आहे। आता इथं आपल्याला दुसरं पान आहे ते अशा प्रकारे ठेवायचं आहे। तर त्याच्या उलटं असं म्हणजे ठेवायचं आहे। इथं बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे इथं आपल्याला ठेवायचं आहे। आता ह्या दुसऱ्या पानाला पण अशा सेम आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे जेवढी पण तुमची पान असतील ना तर तेवढी तुम्ही याच्यावर त्याचे लेयर्स देऊ शकता। किती पान आहे त्याच्यानुसार। गावाकडं तर काय करतात, एकाच पानाला पीठ लावून ते तसंच रोल करतात, पण इथं अशा प्रकारे मी संपूर्ण पानांना पीठ लावून घेतलेलं आहे आणि असं एकावर एक ठेवून छान असं पॅक केलेलं आहे। असं इथं आपल्याला रोल करायचं आहे। तर रोल करताना पण लक्षात ठेवायचं की छोटे असा रोल करायचा आणि प्रत्येक वेळेस असं प्रेस करायचं जेणेकरून छान असं चिटकून बसेल।
तर बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये बघताय त्या प्रकारे. तर आता सगळा संपूर्ण रोल आपल्याला आता शेवटचा भाग असतो तो छान असा पॅक करून घ्यायचा आहे. नाहीतर काय होतं, तुम्ही जर तेव्हा तेलात सोडचाल ना तर त्यावेळेस तो निसटू शकतो. त्याच्यामुळे छान असं दाबून घ्यायचं आहे. तर आता हा रोल तयार झाला. आता इथं एक मोठं पान होतं ते शिल्लक राहिलं होतं, तर मी त्याला काय केलं, जे पीठ होतं राहिलेलं त्याला अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे. आणि जेवढं मी पीठ बनवलं होतं ना तर तेवढं परफेक्ट प्रमाणित झालेलं आहे. तेवढंच पीठ संपूर्ण त्याला लागलेलं आहे. अजिबात शिल्लक राहिलं नाही किंवा कमी पडलेलं नाही, व्यवस्थित असं पुरलेलं आहे. आता इथं आपले रोल तर तयार झाले. आपण आता हे उकडून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथं मी जी चाळण असते आपली पोह्याची ती घेतलेली आहे. तर त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आता हे रोल आहेत ना तर त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. अशा प्रकारे इथं मी आता हे जे रोल आहेत ना अशा प्रकारे चाळणीमध्ये ठेवून दिलेले आहेत. आणि पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्याच्यावर आपल्याला हे चाळण आहे ते ठेवायचे आहे. तर जेव्हा आपलं पाणी गरम होतं त्याच वेळेस आपल्याला चाळण ठेवायचे आहे. आणि अशा प्रकारे तर मी चाळण ठेवून दिली की त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर पाणी आधी उकळूनच घ्यायचं. जर का तुमच्याकडे मोदक पात्र वगैरे असेल ना तर त्याच्यात तुम्ही उकडून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आता ताटाने झाकून इथं आपल्याला चांगले 15 ते 20 मिनिटासाठी ह्या ज्या वड्या आहेत ना तर त्या उकडून घ्यायच्या असतात. 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. आणि आता इथं आपल्या ज्या वड्या आहेत ना तर छान अशा उकडलेल्या आहेत. आता इथं मी खाली उतरून घेतल्या. आता ह्याच्यातलं आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, चाळणीमधून काढून घ्यायच्या आहेत आणि थंड होऊन द्यायच्या आहेत. थंड झाल्यावरच आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत, कारण की गरम असताना व्यवस्थित अशा कट होत नाही. त्याच्यामुळे थंड झाल्यावरच आपल्याला हे अशा कट करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आता थंड झालेले आहेत रोल. आता मी चाकू साहाय्याने कट करून घेते. तर तुम्हाला कशी साईज पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही इथं ह्या वड्या आहेत ना त्या कट करून घेऊ शकता. तर मी मीडियम साईजच्या अशा ह्या वड्या आहेत ना त्या कट करून घेते. आता छोट्या रोलच्या कट करून घेतल्या. तर अशा प्रकारे इथं मी छोट्या छोट्या कट करून घेतलेल्या आहेत. आता मोठ्या रोलच्या पण कट करून घेऊया. तर इथं तुम्ही 3-3 4-4 पानं लावू शकता, पण मी संपूर्णच इथं हे पानं लावून घेतलेले आहेत. दिसायला पण खूप छान दिसतं. तर बघा अशा प्रकारे इथं मी अर्ध्या इंचावर ह्या ज्या वड्या आहेत ना त्या कट करून घेते. तर बघू शकता अशा प्रकारे छान अशा उकडलेल्या आहेत, त्याच्यामुळे मस्त असं कट होत आहेत. तर चला संपूर्ण मी वड्या कट करून घेते. इथं संपूर्ण वड्या कट करून झालेल्या आहेत. आता ह्या आपण तळून घेऊया. वड्या तळण्यासाठी इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता इथं मी थोड्याशा वड्या घालून घेतलेल्या आहेत. तर इथं तुम्ही शालो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता किंवा तळूनसुद्धा घेऊ शकता. शालो फ्राय केल्यासुद्धा खूप छान अशा लागतात. जेव्हा तुम्ही शालो फ्राय करताना त्यावेळेस तुम्ही गरम मसाला, चाट मसाला किंवा मिरची पावडर असे टाकूनसुद्धा फ्राय करू शकता. तर इथं मी डीप फ्राय करून घेते. मस्त अशा कुरकुरीत होत्यात. तर चला छान अशा मी वड्या तळून घेते. इथं बघू शकता अशा प्रकारे ह्याचा कलर चेंज झालेला आहे. आणि आपल्या ज्या वड्या आहेत ना छान अशा तळून झालेल्या आहेत. फुल गॅसवर तळा किंवा कमी गॅसवर तळा, कुरकुरीत अशा होतात. तर बघू शकता अशा प्रकारे इथं त्याचा कलर चेंज झालेला आहे. मस्त आपल्या इथं वड्या आहेत ना तळून झालेल्या आहेत. तुम्हाला कशा पाहिजे आहेत, मऊ पाहिजे आहेत किंवा कुरकुरीत पाहिजे आहेत त्याच्यानुसार तुम्ही ही वडी आहे तळून घेऊ शकता. तर बघू शकता मस्त अशी आपली वडी तळून झालेली आहे. आता आपण काढून घेऊया आणि बाकीच्या सर्व राहिलेल्या वड्या आहे ना तळून घेऊया. तर बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान असा कलर आलेला आहे. पूर्ण तेल आहे त्यातलं नितळून घ्यायचं आहे आपल्याला. जर का तुम्हाला जास्त तेलकट नको असतील ना तर तुम्ही शालो फ्राय केले तरी चालतील. ही तर अशा प्रकारच्या संपूर्ण वड्या आहेत ना तळून झालेल्या आहेत. तर काही मी अशा कुरकुरीत ठेवलेल्या आहेत आणि काही जरा मिडियम ठेवलेल्या आहेत. तर तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही तळून घेऊ शकता. तर बघू शकता खूप छान अशा झालेल्या आहेत. टेस्ट तर अप्रतिम लागते. आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.